आज स्टँडिंग कमिटीमध्ये कोणते महत्वपूर्ण 5 निर्णय झाले त्याबद्दल काय सांगू? शहरामधले जे इलिगल होर्डिंग आहे या संदर्भात सर्वेक्षण करण्यासाठी प्रशासनाला आज मी तसे आदेश दिलेले आहेत। त्या संदर्भात एजन्सी नेमून पुढच्या 8-10 दिवसामध्ये सर्वेक्षण सुरू होईल। जवळपास 1000-1500 होर्डिंग इलिगल शहरामध्ये आहेत। मागच्या काळातही तसा रिपोर्ट आला होता आणि आताही प्रशासनाला सांगितलं की मला उद्या 15 दिवसात 23 दिवसाच्या आत हे होर्डिंग डिटेल्स मिळले पाहिजे। रोज होर्डिंगवर कारवाई करण्यासाठी आदेश प्रशासनाला पण दिलेले आहेत। आतापर्यंत 67 म्हणजे होर्डिंग्स पाडलेत। मी चेअरमन झाल्यापासून पाठपुरावा करतोय। दुसरं त्यांना अतिरिक्त स्टाफ देण्यासंदर्भात असेल, त्यांचे मॅनपॉवर असेल, जेणेकरून पुढच्या काळातही हे सक्षम व्हायला पाहिजे। 2013ला 222 रुपये रेट होता होर्डिंगचा, तो मधल्या काळामध्ये 111 झाला। मग हायकोर्टाने ऑर्डर दिली। तर त्या संदर्भामध्ये शेवटी पुणे महापालिकेचं हित लक्षात घेता पुणे महापालिकेला होर्डिंग पॉलिसीच्या द्वारे रेव्हेन्यू जनरेट व्हायला पाहिजे। म्हणून जे आता आदेश दिलेत हायकोर्टाने त्याच्या माध्यमातून जवळ 70 ते 80 कोटी ह्या होर्डिंग वाल्यांकडे येणं आहे। तर लवकरात लवकर ते होर्डिंगचे जे रेव्हेन्यू शिल्लक आहे तो मला वाटतं की जो निर्णय झालाय ते 70 ते 80 कोटी त्या महिन्याच्या आत वसूल करण्यासाठी सांगितलेले आहेत। तोपर्यंत ह्यांना रिन्युअल देऊ नये। तसंच नवीन कुठलीही परवानगी द्यायची असेल शहरामध्ये तर त्या संदर्भामध्ये पूर्ण प्रस्ताव तयार करून स्टेबिलिटी रिपोर्ट घेऊन आणि त्याची माहिती घ्यायची देऊ नये। नवीन कुठल्याच होर्डिंगला आम्ही परवानगी आता देणार नाहीये असं त्यात ठरलंय। अनधिकृत किती म्हणणार आहे? 1000-1500 इलिगल असले तर पाडून टाकणार, रेग्युलर करायचं काहीच नाही। त्याचा तसं रोजही आता अंदाजे माहितीच्या आधारावर 2-4 रोज होर्डिंगची कारवाई चालू आहे। पण अधिकृतची लिस्ट आल्यावर ते विदिन मंथ सगळे आम्ही पाडून टाकणार, ठेवणार नाहीये। इलिगल वरती कारवाईच करणार आहे। आता पुढे पावसाळा येतोय, या सगळ्या होर्डिंगचं स्ट्रक्चर ऑडिट झालंय का? दुर्घटना घडू शकतात। हा, मग आता तुमच्या माध्यमातून आता आम्ही पुढच्या स्टँडिंग मध्ये स्ट्रक्चर ऑडिट करून घ्यायला सांगणार। ज्याचं स्ट्रक्चर ऑडिट नसेल त्याच्या होर्डिंगवर कारवाई करणार। हा एक मुद्दा महत्वाचा उपस्थित केला आणि तो नक्की आम्ही करणार आहे। ओव्हरहेड केबलच्या बाबतीत काही गुन्हे दाखल होते? आज ओव्हरहेड संदर्भात स्वतः मी प्रश्न उपस्थित केला माननीय आयुक्त, ऍडिशनल शेकटकर मॅडम असतील की सर्वांना, की आजही शहरामध्ये मग मोठ्या कंपनीचं मी दाखवलेले माझ्याकडे स्पॉट आहेत। मग त्याच्यामध्ये व्होडाफोन कंपनी आहे, त्याच्यामध्ये GTPL कंपनी आहे। त्यांनी इनपुट घेतले जुन्याचं, ते दाखवले। त्या स्पॉटवर तुम्ही जाऊन गुन्हा दाखल करा। आणि आता शहरामध्ये ज्याही ठिकाणी कोणी छोटे ऑपरेटर असू दे किंवा मोठा ऑपरेटर असेल, जर केबलची लाईन ओढत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्याच्यावर कारवाई करा असं सांगितलं आहे। दुसरं 2021ला ह्या केबलद्वारे पुणे शहरात कुठं केबल इलिगल आहे त्याचं एक एजन्सी नेमली होती त्या काळात स्टँडिंग कमिटीने। त्या कंपनीने पण रिपोर्ट दिलाय। त्या रिपोर्टच्या आधारावर 2024 मध्ये माननीय विक्रम कुमारांनी एक नियमावली बनवली की ओव्हरहेड केबल इलिगल कशी आहे, त्याच्यामध्ये किती दंड घेतला पाहिजे आणि अंडरग्राऊंड सुद्धा काय नियमावली केली पाहिजे। जाताना आयुक्ताने ती नियमावली सेंड केली। पण मीनवाईल 2023 मध्ये केंद्र राज्य सरकारच्या नियमामध्ये ओव्हरहेड केबलला परवानगी देत असताना अत्यावश्यक सेवा असेल, दूरसंचार असेल, मला वाटतं पोलीस खात्याची असेल, महत्वाच्या ठिकाणच्या संदर्भातले त्यांनी परवानगी दिल्या होत्या। पण मुख्य रस्ता असेल किंवा ह्या संदर्भातले एक माहिती ड्युटी साहेबांनी आम्हाला दिली, ती 2024ची विक्रम कुमारांची नियमावली। आणि आता माननीय नवीन कमिशनर साहेबांनी त्या नियमावली बनत असताना ह्या सगळ्या कंपन्यांच्या प्रतिनिधीला त्याच्यामध्ये ऍड केलंय। म्हणजे ही आणि एकत्रित्या करून ही नियमावली केबलवाल्यांसाठी सुकर नसणार आहे। त्याच्यामध्ये राज्य सरकार, केंद्र सरकार आणि विक्रम कुमारने केलेल्या नियमावलीला एकत्रित्या करून मग दंड वसूल असेल, त्यांच्यामध्ये नियमावली करत असताना मुख्य रस्ता, त्याच्यानंतर ज्या केबल्स कंपन्यांनी इनपुट दिलेले आहेत मोठ्या कंपनीला त्याचा रेव्हेन्यू, या सगळ्या विषयाचा विदिन 1 वीक आम्ही म्हणालो आठवड्याच्या आत तुम्ही अहवाल सादर करा। आणि तोपर्यंत ज्या ठिकाणी मी स्वतः चेअरमन म्हणून किंवा नागरिक कंप्लेंट करतील त्या ठिकाणी कारवाई करावी असं आम्ही सूचना केलेल्या आहेत। साधारण किती मीटर लांबीच्या केबल्स आहेत? नाही, मागच्या काळात कारवाई झाल्या होत्या। आताही बालेवाडीमध्ये तिथं कारवाई झाली, त्यानंतर मुंडवा परिसरामध्ये कारवाई झाली। त्याचं व्हिडिओ करणं आपल्याकडे आलं नाहीये, पण गुन्हा दाखल करणं हा उद्देश आहे। त्यामुळे मला असं वाटतं की ह्या आठवड्याभरामध्ये 2-3 कंपनीवर गुन्हा दाखल आणि ज्या
कंपनीने आम्हाला सांगितलं एसओपी होईपर्यंत आमचं म्हणणं ऐका आणि एसओपी झाल्यावर म्हणजे नियमावली झाल्यावर जर आम्ही त्याच्यामध्ये इलिगलपणा दिसला तर गुन्हा दाखल करा, आमचे केबल तोडा आणि आम्हाला महसूल. तर ह्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये आपण कारवाई करतोय. एकंदरीत तुम्ही जी आता जी केबलवरती कारवाई करता, अंडरग्राऊंडची केबल आहे ती साधारणतः किती किलोमीटर पर्यंत? अंडरग्राऊंडच्या केबलवर 1000 ते कमीत कमी 1500 किलोमीटरच्या वर अंदाज प्राथमिक दर्शक खाली सुद्धा इलिगल आहे. ज्या कंपनीने आता वरचं ओव्हरहेड शोधून काढलं त्याच कंपनीच्या माध्यमातून अंडरग्राऊंड पण शोधण्याचं काम आता मी करतोय. मग ते महानगरपालिकाचा पाठपुरावा नसू दे, मी लोकप्रतिनिधी एक चेअरमन नात्याने या शहराचं हित बघून इलिगल साठी ते सुद्धा आता शोधायला मी चालू करतोय. ओव्हरहेड बरोबर अंडरग्राऊंड पण शोधणार, जेणेकरून इलिगल बाहेर काढणार. कंपन्यांना पाहिजे असेल तर त्यांनी अंडरग्राऊंड करावं, महापालिकेला रेव्हेन्यू जनरेट करावा आणि महापालिकेचं विद्युतीकरण थांबावं. हा माझा मत आहे. महसूल वाढला पाहिजे, इलिगल थांबलं पाहिजे. इतक्या वर्षांमध्ये कालपासून एक व्हिडिओ करतोय टेंडरवरून 2 आजीमाजींमध्ये भांडण. आता आपला केबलचा विषय संपला असेल, केबलचा विषय संपला. एक विषय आहे, आतापर्यंत इतकी वर्षांमध्ये केबलचं जाळं हटवण्यासाठी एक चांगली मोहीम राबवताय. अंडरग्राऊंड या केबल व्हाव्या असं केलं. 100%. मात्र अनेक भागांमध्ये काही भागांमध्ये असं दिसून आहे की जे काही काम अंडरग्राऊंड करण्याचं सुरू आहे ते निकृष्ट दर्जाचं आहे. वरच्यावर ते नाही. केबल टाकण्यात येणार नाही. नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. नाही केबल आपण टाकूनच देत नाही, पुढे परवानगीच नाहीये. पुण्यातल्या केबल टाकायला त्याला परवानगी लागते. 12,000 रुपये किलोमीटर, म्हणजे 1 किलोमीटर टाकायची तर त्याला 1,20,000, एक किलोमीटर गेलं तर त्याला 1,20,00,000 एवढे. जे आता शहरात चालू असेल ते MNGला असेल, MECP असेल, ह्या खोदाई असेल, शहरात कुठं खोदायला आपण परवानगी दिली नाही. आम्ही म्हणतो की कंपन्यांना यायचं असेल तर त्यांनी महानगरपालिकेत रितसर चलन करावं आणि महानगरपालिकेत त्याला परवानगी दिली. आम्ही परवानगी द्यायचं राईट आहे, आम्हाला राईट आहे, तुम्ही करावं. पण ते ओव्हरहेड टाकतात वर इलिगल चोरून, ते न टाकता खाली यावं. तुम्ही खाली आले की भूमिगतच केलेले आहे. भूमिगत केले काम नाही. चालू ज्या आहे. लॉंग बॅग झाल्यात त्यात आता कंपन्यांना टाकायचं आहे. पण एसओपी बनली की आपण आव्हान करणार सगळ्या कंपन्यांना, तुम्ही या रितसर तुम्हाला मी परवानगी देऊ, इलिगल काम करू नका. असे खोदाई करायचं म्हणलं तर शहर पूर्ण सगळं नाही, टप्प्याटप्प्यावर जाणार. शहर खोदाई होताना एखादं डेव्हलपमेंट करत असताना फुटिंग केल्यावर फाउंडेशन आले की स्लॅबवर बनतं. तर टप्प्याटप्प्यात केलं तर कायमस्वरूपी मला वाटतं की त्या डक्ट असेल, त्याच्यात पाईप असतील, किंवा कधीतरी हे शहर आपल्याला मोठं करत असताना ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. उत्पन्न पण मिळलं पाहिजे, कंपन्यांना पण येताना लिगली यायला पाहिजेत आणि इलिगल दूर व्हायला पाहिजे. आता माझा उद्देश. स्टॉलवाल्यांबाबतीत काही निर्णय नाही. जे पथारी व्यावसायिक आहे पुणे शहरामध्ये, जवळजवळ 6,000 लोकांनी त्यांचे पैसे भरलेत. 2,000-2,500 लोकांनी पैसे भरले नाहीत. कोरोना काळात मध्ये त्यांची थकबाकी वाढली. काहींना 50,000, काहींना 70,000, काहींना ₹1,00,000 गेले. पथारी व्यावसायिक हा लिगली काम करत असताना त्याला लायसन्स आहे, A कॅटेगरी, B कॅटेगरी, C कॅटेगरी. पण एखादा जर छोटा व्यवसाय असतो त्याला पैसे मिळू शकत नाही. त्या 15 तारखेपर्यंत ते उचलायचं चालू होतं. पण आज आम्ही असं ठराव केला की त्यांना मुदत वाढ द्या, त्यांच्या टप्प्याटप्प्याने पैसे भरून घ्या. तोही पोट भरतोय. मग जे 6,000 भरले तर ठीक आहे. याच्यात आम्ही त्यांना सांगितलंय स्ट्रिक्टली की त्यांच्यावर कारवाई करू नका, त्यांचे पैसे भरून घ्या, पण टप्प्याटप्प्यात भरून घ्या. खाजगी विठोबा मंदिरासंदर्भात काही चर्चा हा. झाली का पालिकेकडून? माननीय आयुक्तांना आम्ही विनंती केली की काही ट्रस्टी माननीय CM साहेबांना भेटून आले. त्यांनी सांगितलं की प्रशासनाची मी चर्चा करतो. मी 10 कोटीची तरतूद यावर्षी केलेली आहे की मंदिरा शेजारची जागा एक्सटेंड करावी, टॉयलेट मोठं करावं आणि जे फ्रंट मार्जिनला लोकांचं अतिक्रमण आहे ते आत घ्यावं आणि तो रस्ता मोठा करावा. तर त्या संदर्भामध्ये आजही विषय मी परत उपस्थित केला असता माननीय आयुक्त उद्या त्यांच्या ऍडिशनल कमिशनर पूर्ण भूमिजिंदगीचे लोक आम्ही पालखी विठोबा चौकात उद्या 4:30ला जाणार आहे. माझ्या समेत तिथली पाहणी करणार आहे आणि तात्काळ पालखी यायच्या अगोदर ज्या सुविधा करता येईल, मग एक्सटेंडेड असेल, जागा असेल, ओव्हरहेड तिथलं जाळं असेल किंवा फ्रंट मार्जिन मध्ये काही असेल ते काढणं असेल, टॉयलेट सुधारणं असेल, हे उद्या 4:30ला जाणार. जेणेकरून देवस्थानला एक विश्वास निर्माण होणार आहे की पुणे महापालिका, पुणेकर, महापदाधिकारी ह्या पालखीचं स्वागत करणार आहे. तिथं पुढच्या काळात अडचण होऊ नये हा आमचा प्रयत्न राहणार आहे. केबलच्या अनुषंगाने एक प्रश्न आहे. आता इतकी वर्ष काही अधिकाऱ्यांनी विना परवाना म्हणजे अनधिकृत पद्धतीने या लोकांना केबल टाकू दिले अनधिकृत. आता मी टाकून देणार नाही. या अधिकाऱ्यांवरती आतापर्यंत का गुन्हा दाखल झाला नाही किंवा या लोकांनी अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर गुन्हा 4 वर्ष प्रशासन होतं, आता आलोय मी. सकाळ संध्याकाळ मागं लागलोय हात धुवून. 2-4 अधिकाऱ्यांच्यावर नक्की गुन्हा दाखल करायला काळजी करू नका. अध्यक्ष शेवटचा प्रश्न. तुम्ही चेअरमन आहात, पूर्ण महापालिकेची पदवी तुमच्या हातात आहे. मात्र भाजपचे आजीबाजी नगरसेवकांमध्ये लाडक्या ठेकेदाराला ठेका देण्यावरून भांडण झाली, त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. तुमचं काय म्हणणं आहे? मला वाटतं की तो व्हिडिओ आला होता पण त्याचे डिटेल्स मला काय माहिती नाहीये. पण मी दोघांना बोलून घेतो
आणि काय झाली माहिती घेतो, कशामुळे